अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती इयत्ता 12वी कला विषय राज्यशास्त्र. मी प्राध्यापक पठाण FA. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. आपण भारतीय संविधान, भारतीय राज्यघटना पाहत असताना आधीच्या तासाला आपण यामधील 4 मुद्दे व्यवस्थित अभ्यासलेले आहेत आणि 5व्या मुद्द्याचा आपण अभ्यास करत आहोत की जो मुद्दा प्रभावशाली केंद्र शासन आहे किंवा प्रभावशाली केंद्र सरकार असेही त्याला आपल्याला म्हणता येणार आहे. तर आपण आधीच्या तासाला पाहिले होते की घटनाकारांनी प्रभावशाली केंद्र सरकार का निर्माण केली, म्हणजेच दिल्लीच्या सरकारला म्हणजेच पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ यांना जास्त अधिकार का देण्यात आले या गोष्टीचा विचार करत असताना आपल्याला काही गोष्टींचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे किंवा काही गोष्टींबद्दल विचार करणं महत्त्वाचं आहे. जसे की त्यावेळेला 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य झाले, परंतु भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर किंवा भारताला स्वातंत्र्य मिळत असतानाच भारताची फाळणीसुद्धा झालेली होती. त्याचप्रमाणे त्यावेळेला भारतामध्ये जी वेगवेगळी संस्थाने होती, ही संस्थाने भारतामध्ये विलीन करून घेणेसुद्धा महत्त्वाचे होते आणि त्या दृष्टिकोनातून भारतामध्ये ऐक्य साधणे किंवा भारतामध्ये एकात्मतेची भावना निर्माण करणेसुद्धा महत्त्वाचे होते. शिवाय देशाच्या विकासासाठी किंवा जर देशाचा विकास जर करावायचा असेल तर हा विकास करत असताना किंवा हा विकास साध्य करत असताना केंद्र सरकारकडे जास्त अधिकार असणे महत्त्वाचे होते किंवा महत्त्वाचे आहे, असा एक विचार प्रवाह त्या काळी अस्तित्वात होता आणि म्हणून संविधानाने प्रभावशाली केंद्र सरकारची निर्मिती ही केलेली आहे. प्रभावशाली केंद्र सरकारची निर्मिती जी झालेली आहे, ही निर्मिती खरोखर झालेली आहे का, याचा जर आपल्याला अभ्यास करावायचा असेल तर त्यासाठी आपल्याला काही मुद्दे पाहणे आवश्यक आहेत. त्यातील पहिला मुद्दा आपल्याला सांगता येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण याच्यामध्ये जे काही 7-8 मुद्दे आहेत 5व्या मुद्द्यामध्ये प्रभावशाली केंद्र सरकार किंवा केंद्र शासनमध्ये, तर हे मुद्दे या ठिकाणी आपण घेतलेले नाहीत, परंतु त्याचं विश्लेषण आपण मात्र पाहणार आहोत. तर त्यातला पहिला मुद्दा आपल्याला सांगता येणार आहे आणि तो मुद्दा म्हणजे 3 सूची आहेत. भारतीय राज्यघटनेमध्ये वेगवेगळ्या 3 सूची देण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली सूची आपल्याला सांगता येईल केंद्र सूची, की ज्या सूचीमध्ये 97 विषय आहेत. त्याच्यानंतर घटक सूची किंवा घटक राज्य सूची, की ज्याच्यामध्ये 66 विषय त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार या दोघांमध्ये एक कॉमन सूची देण्यात आलेली आहे, की ज्याचा उल्लेख आपल्याला समवर्ती सूची किंवा मध्यवर्ती सूची असा करता येणार आहे, की ज्याच्यामध्ये 47 विषय आहेत आणि इतर जे काही शेषाधिकार राहतात ते केंद्र सरकारकडे देण्यात आलेले आहेत. या 3 सूच्यांचा जर आपण व्यवस्थितपणे अभ्यास केला, आढावा घेतला, तर नक्कीच आपणाला सांगता येणार आहे की केंद्र सूचीमध्ये जास्त विषय त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत, की ज्या विषयांवर केंद्र सरकारला त्या ठिकाणी कायदे करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर याच्यातला आपल्याला दुसरा मुद्दा सांगता येणार आहे आणि तो म्हणजे एकेरी नागरिकत्व. भारतामध्ये संघ राज्य शासन पद्धती आहे. भारत हा घटक राज्यांचा संघ आहे. मग एकेरी नागरिकत्व हा दुसरा मुद्दा पाहत असताना आपल्याला असं म्हणता येणार आहे की भारताने जरी संघराज्य शासन पद्धतीचा किंवा संघ राज्याचा स्वीकार केलेला असला तरी सुद्धा नागरिकांना फक्त म्हणजेच भारतीय नागरिकत्व देण्यात आलेले आहे. म्हणजे तो ज्या घटक राज्यामध्ये राहतो त्या घटक राज्याचे वेगळे आणि संपूर्ण देशाचे वेगळे असे भारतीय नागरिकाला दुहेरी नागरिकत्व देण्यात आलेले नाही. आपण जर उदाहरण घेतले अमेरिकेचे उदाहरण घेतले तर भारतीय संघराज्य आणि अमेरिकन संघराज्य याच्यामध्ये मूलभूत अशा पद्धतीचा फरक आहे आणि तो फरक म्हणजे भारतातील नागरिकाला एकेरी स्वरूपाचे नागरिकत्व देण्यात आलेले आहे, तर
अमेरिकेतील नागरिकाला दुहेरी स्वरूपाचे नागरिकत्व देण्यात आलेले आहे. मग एकेरी नागरिकत्व म्हणजे काय आणि दुहेरी नागरिकत्व म्हणजे काय याचा जर आपण अभ्यास केला तर आपल्या असे लक्षात येईल की एकेरी नागरिकत्व म्हणजे तो नागरिक ज्या घटक राज्यामध्ये राहतो त्या राज्याचे वेगळे आणि संपूर्ण देशाचे वेगळे असे दुहेरी नागरिकत्व देण्यात येत नाही, तर तो नागरिक हा संपूर्ण देशाचा नागरिक असतो, त्याला एकेरी नागरिकत्व असे म्हणतात. आणि दुहेरी नागरिकत्व म्हणजे काय तर नागरिक ज्या घटक राज्यामध्ये राहतो त्या घटक राज्याचे त्याला नागरिकत्व मिळते आणि संपूर्ण देशाचे त्याला दुसरे नागरिकत्व मिळते, याला आपल्याला दुहेरी नागरिकत्व असे म्हणता येईल. म्हणजे तो ज्या घटक राज्यामध्ये राहतो त्या घटक राज्याचे सुद्धा त्याला नागरिकत्व मिळते आणि संपूर्ण देशाचे वेगळे नागरिकत्व मिळते, याला आपल्याला दुहेरी नागरिकत्व असे म्हणता येईल. भारतामध्ये असे होताना दिसत नाही, तर भारताच्या नागरिकाला एकेरी नागरिकत्व देण्यात आलेले आहे, म्हणजे तो नागरिक हा संपूर्ण देशाचा नागरिक असणार आहे. याला आपल्याला एकेरी नागरिकत्व असे म्हणता येणार आहे. मग भारतामध्ये एकेरी नागरिकत्व का देण्यात आलेले आहे, तर ऐक्य साधण्याच्या दृष्टीने ते महत्त्वाचे आहे असे संविधान परिषदेतील सभासदांचे मत होते आणि म्हणून भारतीय नागरिकाला एकेरी नागरिकत्व देण्यात आलेले आहे, दुहेरी नाही. त्याच्यानंतर आपल्याला तिसरा मुद्दा सांगता येणार आहे आणि तो मुद्दा म्हणजे एकेरी न्याय व्यवस्था. भारताची जी न्यायव्यवस्था आहे ही न्यायव्यवस्था एकेरी स्वरूपाची आहे, एकात्म स्वरूपाची आहे. आपण मानवाचा जर विचार केला तर मानव हा जसा समाजशील प्राणी आहे, जसा राजकीय प्राणी आहे, तसाच तो न्यायप्रिय प्राणीसुद्धा आहे आणि मानवाने न्यायाचे नेहमीच समर्थन हे केलेले आहे आणि त्या दृष्टिकोनातून मानवाच्या जीवनामध्ये न्यायालयाला किंवा न्यायाला महत्त्वाचे स्थान आहे. आणि म्हणून आपण जर भारताच्या राज्यघटनेचा विचार केला तर भारताच्या राज्यघटनेने भारतामध्ये एकेरी न्याय व्यवस्था निर्माण केलेली आहे किंवा त्याला आपल्याला एकात्म न्याय व्यवस्था असे सुद्धा म्हणता येणार आहे. भारताची न्याय व्यवस्था ही पिरॅमिडसारखी आहे, टॉप टू बॉटम आणि बॉटम टू टॉप अशा पद्धतीची भारताची न्याय व्यवस्था ही निर्माण करण्यात आलेली आहे. म्हणजेच तालुका न्यायालय असणार आहे, जिल्हा न्यायालय असणार आहे आणि प्रत्येक राज्यांचा जर विचार केला तर काही राज्यांमध्ये एका राज्यासाठी स्वतंत्र न्यायालय असेल, उच्च न्यायालय असेल किंवा 2 राज्यांसाठी 3 राज्यांसाठी मिळून उच्च न्यायालय असणार आहेत आणि सर्वोच्च स्थानी सर्वोच्च न्यायालय असणार आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा अंतिम असणार आहे. म्हणजेच भारतातील जी काही न्यायालये आहेत या न्यायालयांवर सर्वोच्च न्यायालयाचे नियंत्रण असणार आहे, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा अंतिम असणार आहे, त्याच्या विरोधामध्ये आपल्याला कोठेही दाद मागता येणार नाही. या दृष्टिकोनातून आपल्याला सांगता येईल की भारताची न्याय व्यवस्था ही एकेरी स्वरूपाची आहे किंवा एकात्म स्वरूपाची आहे. भारताचे सर्वोच्च न्यायालय दिल्ली या ठिकाणी आहे आणि त्याचा निर्णय हा सर्व न्यायालयांवर बंधनकारक असतो, त्याच्या विरोधामध्ये आपल्याला कुठेही दाद मागता येत नाही. याच्यानंतर याच्यातला आपल्याला चौथा मुद्दा सांगता येणार आहे आणि तो मुद्दा म्हणजे राज्यपालांची नेमणूक. तर विद्यार्थी मित्रांनो, हा मुद्दा पाहत असताना भारतातील सर्व पदांसाठी निवडणुका या घेतल्या जातात. राज्यपाल पदाचा विचार करत असताना राज्यपाल हा राष्ट्रपतीचा प्रतिनिधी या नात्याने प्रत्येक राज्यामध्ये काम करत असतो. त्याची नेमणूक भारताचे राष्ट्रपती करतात 5 वर्षांसाठी किंवा जोपर्यंत राष्ट्रपतींची मर्जी आहे तोपर्यंत. आणि राष्ट्रपतींचा प्रतिनिधी या नात्याने राज्यपाल हा राज्यकारभार करत असतो. मग केंद्र व घटक राज्य अशी स्वतंत्र विभागणी जरी असली तरी या दोघांमध्ये समन्वय साधण्याची नितांत गरज असते. भारतामध्ये सत्तेचे विभाजन करण्यात आलेले आहे, भारतामध्ये सत्तेची वाटणी करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांच्यामध्ये समन्वय साधणे महत्त्वाचे आहे आणि तो समन्वय साधण्याचे काम राज्यपालांमार्फत शक्य होते किंवा राज्यपालांच्या माध्यमातून केले जाते.
आत्ताच आपण पाहिल्याप्रमाणे आपल्याला सांगता येईल की राज्यपालांची नेमणूक राष्ट्रपतींमार्फत केली जाते, म्हणजेच केंद्राकडून होत असते. अर्थातच आपल्याला सांगता येईल की त्यामुळे केंद्र सरकारला घटक राज्यांवर राज्यपालांमार्फत नियंत्रण ठेवणे शक्य होते. म्हणजेच केंद्र सरकारचे प्रत्येक घटक राज्यावर राज्यपालांच्या माध्यमातून नियंत्रण असणार आहे. त्याच्यानंतरचा 5वा मुद्दा आपल्याला सांगता येईल घटक राज्यातील कायदे प्रक्रिया. घटक राज्यातील कायदे निर्मितीची प्रक्रिया हा मुद्दा पाहत असताना आपल्याला सांगता येईल की घटक राज्यांसाठी कायदे करण्याचा अधिकार कोणाला आहे, तर घटक राज्यांसाठी कायदे करण्याचा अधिकार त्या ठिकाणी जे विधिमंडळ आहे, जसं केंद्रामध्ये जसे की केंद्रासाठी कायदे मंडळाच्या माध्यमातून कायदे तयार केले जाणार आहे, तसेच प्रत्येक घटक राज्यामध्ये जे घटक राज्य विधिमंडळ असणार आहे त्या घटक राज्य विधिमंडळाच्या माध्यमातून म्हणजेच विधानसभा आणि विधान परिषदेच्या माध्यमातून घटक राज्यांसाठी कायदे तयार केले जाणार आहेत. मग राज्यसूचीमधील विषयांवर घटक राज्यामधील कायदे मंडळ कायदे तयार करते. परंतु एखादे विधेयक जर पुनर्विचारासाठी राष्ट्रपतींकडे पाठवायचे असेल, एखादे विधेयक म्हणजे काय, तर कायद्याची प्राथमिक अवस्था म्हणजे विधेयक होय. कायद्याचा कच्च्या स्वरूपातील मसुदा म्हणजे विधेयक होय. एखादे विधेयक पुनर्विचारासाठी राष्ट्रपतींकडे पाठवण्याचा अधिकार घटक राज्यातील राज्यपालांना असतो. एखादे विधेयक घटक राज्यातील राज्यपालांकडे आले, म्हणजेच एखादा नवीन कायदा तयार करायचा असेल आणि तशा पद्धतीचे विधेयक जर राज्यपालांकडे आले, विधानसभा विधान परिषद या दोनही विधिमंडळाची 2 सभागृहे आहेत बघा, विधानसभा आणि विधान परिषद, सर्वच राज्यांमध्ये नाही, ठराविक राज्यांमध्ये. तर विधिमंडळाची जी 2 सभागृहे आहेत, विधानसभा आणि विधान परिषद, तर या 2 सभागृहांचा विचार करत असताना एखाद्या सभागृहामध्ये विधेयक मांडले, फॉर एक्झाम्पल विधानसभेमध्ये विधेयक मांडले आणि विधानसभेने त्याला मंजुरी दिली, मग ते विधेयक विधान परिषदेकडे जाणार आहे आणि विधान परिषदेने सुद्धा ते विधेयक जर मंजूर केले तर ते राज्यपालांच्या सहीसाठी जाणार आहे आणि जर राज्यपालांनी त्या विधेयकावर सही केली तर त्या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होते. म्हणजेच त्या घटक राज्यामध्ये तशा पद्धतीचा कायदा हा तयार होतो किंवा तयार केला जातो. परंतु एखादे विधेयक राष्ट्रपतींकडे आल्यानंतर राष्ट्रपती ते विधेयक, एखादे विधेयक राज्यपालांकडे आल्यानंतर राज्यपाल ते विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवू शकतात. मग जर राष्ट्रपतींनी त्याला मंजुरी दिली तर त्या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होणार आहे. म्हणजेच आपल्याला असे सांगता येईल की राज्य सरकारवर किंवा राज्यांवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार केंद्र सरकार वापरते राष्ट्रपतींच्या माध्यमातून. त्याच्यानंतर याच्यातला आपल्याला नंतरचा मुद्दा सांगता येणार आहे 6वा मुद्दा राष्ट्रीय आणीबाणी विषयक तरतुदी. आणीबाणी ही 3 प्रकारची असते, व्यवस्थित आहे का? आणीबाणी ही 3 प्रकारची असते. एक म्हणजे आपल्याला सांगता येईल राष्ट्रीय आणीबाणी, आकडा 2 आपल्याला सांगता येईल घटक राज्य आणीबाणी किंवा आपण त्यालाच राष्ट्रपती राजवट असे म्हणतो, आणि तिसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल आर्थिक आणीबाणी. मग राष्ट्रीय आणीबाणी जर आपल्याला जाहीर करायची असेल, व्यवस्थित आहे का, राष्ट्रीय आणीबाणी जर आपल्याला जाहीर करायची असेल तर त्याच्यासाठी कलम नंबर 352 आहे. त्याच्यानंतर घटक राज्य आणीबाणी जर आपल्याला जाहीर करायची असेल, घटनात्मक आणीबाणी जाहीर करायची असेल, राष्ट्रपती राजवट एखाद्या राज्यामध्ये लागू करायची असेल तर त्याच्यासाठी भारतीय राज्यघटनेतील कलम नंबर 356 आहे. त्याच्यानंतर आर्थिक आणीबाणी जर आपल्याला जाहीर करायची असेल तर त्याच्यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये तशा पद्धतीची तरतूद कलम नंबर 360 मध्ये करून ठेवण्यात आलेली आहे. तर 6वा मुद्दा पाहत असताना राष्ट्रीय आणीबाणी हा मुद्दा पाहत असताना किंवा राष्ट्रीय आणीबाणी विषयक तरतुदी हा मुद्दा पाहत असताना आपल्याला असे सांगता येईल की जर अंतर्गत अराजकता निर्माण झाली, परकीय आक्रमण होण्याची शक्यता निर्माण झाली,
तर अशा वेळेला त्या ठिकाणी भारताचे राष्ट्रपती देशाच्या एखाद्या भागामध्ये किंवा संपूर्ण देशामध्ये भारतीय राज्यघटनेतील कलम नंबर 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करू शकतात. परंतु ही राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा पद्धतीचा अहवाल केंद्र सरकारने राष्ट्रपतींना देणे महत्त्वाचे असते आणि त्याच्यानंतर ही राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली जाते आणि अशा वेळेला मात्र केंद्र सरकारला जास्त त्या ठिकाणी अधिकार प्राप्त होतात. म्हणजेच या ठिकाणी केंद्र सरकार मजबूत स्थितीमध्ये येते असे आपल्याला सांगता येते. त्याच्यानंतर 7वा मुद्दा आपल्याला सांगता येणार आहे राष्ट्रपती राजवट. राष्ट्रपती राजवटीचा विचार करत असताना राष्ट्रपती राजवट म्हणजे काय, तर आत्ताच आपण पाहिले की जर एखाद्या घटक राज्यामध्ये राज्यघटनेनुसार राज्यकारभार चालत नसेल आणि हे जर राज्यपालांच्या लक्षात आले तर राज्यपाल तशा पद्धतीचा अहवाल राष्ट्रपतींना सादर करतात आणि राष्ट्रपती त्याच्या आधारे एखाद्या घटक राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट जाहीर करतात कलम नंबर 356 नुसार. मग अशा वेळेला त्या ठिकाणचे सरकार बरखास्त केले जाते. म्हणजेच मुख्यमंत्री आणि त्यांचं असणारं मंत्रिमंडळ यांना आपल्या अधिकार पदाचा राजीनामा द्यावा लागतो आणि त्या घटक राज्यामध्ये नव्याने निवडणुका घेतल्या जातात आणि नव्याने सरकार म्हणजेच मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ अधिकार पदावर येते आणि त्यावेळेला मात्र राष्ट्रपती राजवट संपुष्टात येते. परंतु राष्ट्रपती राजवटीचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणचे सरकार बरखास्त केल्यानंतर एका अर्थाने त्या ठिकाणी केंद्र सरकारचेच वर्चस्व राहते हे आपल्याला मान्यच करावे लागेल. भारतामध्ये अनेक घटक राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली आहे. मग बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल, जम्मू काश्मीर असेल, पूर्वी पंजाब असेल किंवा महाराष्ट्र असेल यांच्यामध्ये राष्ट्रपती राजवट जाहीर करण्यात आलेली होती आणि त्याच्यानंतर काही काळानंतर राष्ट्रपती राजवट संपुष्टात आल्यानंतर निवडणुका त्या ठिकाणी घेतल्या जातात आणि नवीन सरकार त्या ठिकाणी म्हणजे ज्या राजकीय पक्षाला बहुमत प्राप्त होतं त्या पक्षाचं मंत्रिमंडळ त्या ठिकाणी सत्तेमध्ये येते आणि त्यांच्या माध्यमातून त्या राज्याचा राज्यकारभार हा त्या ठिकाणी केला जातो. त्याच्यानंतर आपल्याला आणखीन याच्यामध्ये 8वा मुद्दा सांगता येणार आहे. 5व्या मुद्द्यामध्ये आपण 5वा मुद्दा पाहत आहोत आणि तो मुद्दा म्हणजे प्रभावशाली केंद्र शासन, प्रभावशाली केंद्र सरकार. आपण पाहत आहोत की दिल्लीचं सरकार जास्त अधिकारक्षम किंवा जास्त अधिकार संपन्न कशा पद्धतीने आहे त्याच्याविषयी आपण माहिती पाहत आहोत आणि आत्तापर्यंत आपण 7 मुद्दे जवळपास पाहिलेले आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला दिलेले नाहीत परंतु प्रत्यक्षामध्ये त्याचा आपण अभ्यास करत आहोत, ते पाहत आहोत. तर यातला 8वा मुद्दा आपल्याला सांगता येईल. 5व्या मुद्द्यातील 8वा मुद्दा आपल्याला सांगता येणार आहे आणि तो म्हणजे राज्यांसाठीच्या विशेष तरतुदी. भारतामध्ये जी काही घटक राज्य आहेत या घटक राज्यांसाठी या घटक राज्यांच्या विकासासाठी त्या ठिकाणी काही विशेष तरतुदी करून ठेवण्यात आलेल्या आहेत राज्यघटनेच्या माध्यमातून. मग भारताच्या संविधानामध्ये काही बाबतीमध्ये सर्व राज्यांसाठी एकसारख्याच तरतुदी आहेत. भारतामध्ये जी काही घटक राज्य आहेत या घटक राज्यांमध्ये 28 घटक राज्यांचा जर आपण विचार केला तर या सर्व घटक राज्यांसाठी एकसारख्याच तरतुदी करून ठेवण्यात आलेल्या आहेत. परंतु गरजेनुसार काही राज्यांसाठी विशेष तरतुदी केलेल्या आहेत. परंतु राज्यांची गरज लक्षात घेता, राज्यांचा विकास लक्षात घेता काही राज्यांसाठी विशेष तरतुदी करून ठेवण्यात आलेल्या आहेत. याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर आपल्याला महाराष्ट्र व गुजरात यांचं त्या ठिकाणी उदाहरण देता येणार आहे. महाराष्ट्र व गुजरात या राज्यांच्या मागास भागासाठी वैधानिक विकास महामंडळे स्थापन करण्यात आलेली आहेत आणि या वैधानिक विकास महामंडळाच्या माध्यमातून त्या राज्यातील मागास भागांचा त्या ठिकाणी विकास हा केला जातो. मग महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये विदर्भ असेल, मराठवाडा असेल,
महाराष्ट्राचा इतर जो काही भाग आहे या भागाच्या मानाने विदर्भ असेल, मराठवाडा असेल यांचा विकास झालेला नाही. मग या भागाचा विकास करण्यासाठी अशा पद्धतीने घटनेच्या माध्यमातून वैधानिक विकास महामंडळाची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून त्या राज्यांचा विकासाचा साध्य केला जातो किंवा साध्य करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जातो. मग आपल्याला याच्यासाठी आत्ताच आपण पाहिले की महाराष्ट्र आणि गुजरातचं आपल्याला या ठिकाणी उदाहरण देता येणार आहे. अशा पद्धतीने काही राज्यांसाठी घटनेच्या माध्यमातून विशेष तरतूद करण्यात आलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून त्या राज्यांचा विकास हा साध्य केला जातो. त्याचप्रमाणे छोट्या राज्यांना विधानसभेमध्ये किती सभासद असावेत, तर जी काही राज्य आहेत, राज्य लोकसंख्येच्या बाबतीमध्ये सर्वच राज्य एकसारखे आहेत का, तर नाही. काही राज्यातील लोकसंख्या कमी आहे, काही राज्यातील लोकसंख्या जास्त आहे. मग जी छोटी राज्य आहेत अशा छोट्या राज्यांना विधानसभेमध्ये किमान 60 सभासदांऐवजी 40 सभासद असण्याला मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजेच जी सभासद संख्या कमीत कमी 60 पाहिजे, तर एखाद्या राज्यामध्ये जर राज्याची लोकसंख्या जर कमी असेल तर त्यासाठी ती अट शिथिल करण्यात आलेली आहे आणि 60 ऐवजी 40 सभासद असले तरीसुद्धा त्या ठिकाणी चालणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण 5वा मुद्दा हा पूर्ण केलेला आहे आणि राहिलेला भाग आपण नंतरच्या तासाला घेणार आहोत. तर आज आपण याच ठिकाणी थांबणार आहोत.